छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लोकप्रिय रील स्टारच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याचं काल 10 मार्चला निधन झालं। तरुण वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या अरुण तुपेने काही तासांपूर्वीच एक रील शेअर केली होती, पण दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली। त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल। सकाळी 10 वाजता शूटसाठी येणार असल्यानं सिनेमॅटोग्राफरने नेहमीप्रमाणे अरुणला फोन केला। अरुणच्या फोनवरती पलीकडून मित्राने फोन उचलून सांगितलं, अरुण आता कधीच पोहोचू शकणार नाही। सुरुवातीला ही नेहमीची चेष्टा वाटली, पण काही क्षणातच वास्तवाशी भयानक जाणीव झाली। खरोखरच अरुण कधीही न परतीच्या प्रवासाला गेला होता। प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्याचे पाय जमिनीवर होते, असा हा युवक कंटेंट क्रिएटर तरुण तुपे याच्या अचानक जाण्यानं संपूर्ण शहरावर शोककळा पसरली। अरुण हा कष्टकरी कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेला तरुण होता। शेजारी राहणाऱ्या सुलभा पाटील यांनी सांगितलं की तो अत्यंत गुणी मुलगा होता। बालपणीचा मित्र ऋतुराज आरट याने अरुणबद्दल बोलताना सांगितलं की तो फार मनमिळाऊ होता। तो कधीही कुणाचं मन दुखवत नव्हता। कंटेंट क्रिएटर म्हणून तो नावरूपास आला तरी त्याचे पाय जमिनीवरतीच होते। सर्वांना तो मदत करायचा। ज्यांना कंटेंट क्रिएटर करायची आवड होती त्यांना तो शिकवत होता, असं सुद्धा त्याचे मित्र सांगतायत। मृत्यूच्या अवघ्या 24 तासांपूर्वी अरुणने त्याचा शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता। आकाशवाणी परिसरात एका व्हायरल गाण्यावर त्यानं एक रील शूट केली होती। तीच शेअर केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। सोमवारी रात्री 9:30 वाजता सिनेमॅटोग्राफर सोबत अरुणचं बोलणं झालं आणि शूटची वेळ 12 ऐवजी 10 वाजता ठरली। सकाळी 10:30 वाजता सिनेमॅटोग्राफर यांनी अरुणला फोन केला असता तो फोन त्याच्या मित्राने उचलला व अरुण आपल्याला कायमचा सोडून गेल्याची धक्कादायक बातमी दिली। संपूर्ण सोशल मीडियावर अरुणचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अरुण नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता झोपेतून उठला। थोडा वेळ परत झोपतो असं म्हणत त्यानं डोळे मिटले ते कायमचेच। काही वेळाने आईने त्याला उठवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अरुण प्रतिसाद देत नव्हता। कुटुंबियांनी त्याला तात्काळ क्लिनिकमध्ये नेलं। खासगी डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। त्याची आई शिवणकाम करते तर वडिलांचा साऊंडचा व्यवसाय आहे। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण तुपे प्रकरणात शवविच्छेदन अहवालात विश्लेषणासाठी व्हिसेरा जतन करण्यात आलेला असून मृत्यूचं कारण राखून ठेवलेलं आहे। डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालातही तसं नमूद करण्यात आलेलं असून अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। अरुण तुपेच्या मृत्यूमुळे तरुणाईला धक्का बसलाय। त्याच्या अंत्ययात्रेत मित्रमंडळी, नातेवाईक, चाहत्यांनी उपस्थित राहून त्याला मंगळवारी संध्याकाळी त्याच्या मूळ गावी अखेरचा निरोप देण्यात आला।